नमस्कार. आज आपण एक अशा प्रवासाला निघालो आहोत जो विज्ञानाच्या जगातल्या सर्वात मोठ्या सन्मानांपैकी एकाचा आहे. भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक. हो, नमस्कार. हे फक्त पुरस्कारांची यादी नाही, तर गेल्या शतकात भौतिकशास्त्र कसं बदललं, जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा विस्तारला, याची एक रंजक कहाणी आहे. अगदी खरं आहे. आपण नोबेल फिजिक्स प्राइज अँड एंटरटेनिंग हिस्ट्री यातील काही महत्त्वाच्या टप्प्यांवर नजर टाकणार आहोत. म्हणजे बघा ना, अल्फ्रेड नोबेल नावाच्या एका माणसाच्या अंतिम इच्छेतून सुरू झालेला हा प्रवास. तो थेट विश्वातील मोठमोठी रहस्य उलगडण्यापर्यंत कसा पोचला हे पाहणार आहोत. बरोबर. यात मोठे शोध आहेत, मोठे वादविवाद आहेत आणि काही दुर्लक्षित कथाही आहेत बरं का. म्हणजे आपण अल्फ्रेड नोबेलच्या कथेपासून सुरुवात करणार, मग अणूच्या आत डोकावण्यापासून. सुरुवात करूया या पुरस्काराच्या निर्मात्यापासून, अल्फ्रेड नोबेल. अल्फ्रेड नोबेल एक रसायनशास्त्रज्ञ, अभियंता, मोठे संशोधक. म्हणजे जवळपास 355 पेटंट्स होती त्यांच्या नावावर. अरे बापरे. हो, आणि ते बहुभाषिक होते, साहित्यिकी होते. त्यांचं नेमेसिस नावाचं एक नाटकही आहे. त्यांचे वडील पण मोठे उद्योजक होते. रशियात त्यांचा स्फोटकांचा व्यवसाय होता. म्हणजे स्फोटकांचा वारसा होता त्यांना. हो, त्यांनी स्वतः नायट्रोग्लिसरीनवर खूप काम केलं, त्याला कसं हाताळायचं यावर. पण यात धोका खूप होता. त्यांच्या फॅक्टरीतल्या एका स्फोटात तर त्यांचा भाऊ एमिल मरण पावला होता 1864 मध्ये. किती दुःखद घटना ही आहेच. पण मग 1867 मध्ये त्यांनी डायनामाइटचा शोध लावला आणि त्यातून त्यांना प्रचंड संपत्ती मिळाली. मग ब्लास्टिंग जिलेटिन, बॅलिस्टाईट अशी त्यांची स्फोटकांची साम्राज्य जगभर पसरली. आणि त्यामुळे त्यांना मृत्यूचा व्यापारी अशी एक ओळख मिळाल्याची एक कथा आहे, नाही का? हो, ती प्रसिद्ध कथा. म्हणतात की 1888 मध्ये त्यांचा भाऊ लुडविक वारला तेव्हा एका फ्रेंच वर्तमानपत्राने चुकून अल्फ्रेड यांच्या निधनाची बातमी छापली. ल मार्शन द ला मॉर ए मॉर्त, मृत्यूचा व्यापारी मेला. आणि हे वाचून म्हणे त्यांना खूप धक्का बसला. आपली अशी ओळख पुसण्यासाठी काहीतरी करायला हवं असं वाटलं. बरोबर. पण गंमत म्हणजे या बातमीचा मूळ पुरावा कधी सापडलाच नाहीये. तरीही ही कथा त्यांच्या 1895च्या अंतिम इच्छापत्रामागे एक प्रेरणा म्हणून कायम सांगितली जाते. एक नैतिक अधिष्ठान मिळाल्यासारखं झालं त्याने. आणि त्या इच्छापत्रात काय होतं? त्यात त्यांनी आपली जवळपास सगळी संपत्ती, म्हणजे त्यावेळचे 31 दशलक्ष स्वीडिश क्रोनर, आजचे जवळपास $250 दशलक्ष होतील, 5 वार्षिक पारितोषिकांसाठी दान केली. 5 क्षेत्र कोणती? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता. आणि उद्देश होता मानवतेसाठी सर्वात मोठे योगदान देणाऱ्यांना सन्मानित करणे. भौतिकशास्त्राचा उल्लेख पहिला होता म्हणे. हो, कारण 19व्या शतकात भौतिकशास्त्र विज्ञानात आघाडीवर होतं आणि नोबेलच्या स्वतःच्या कामाशी त्याचा संबंधही होता. विजेते निवडण्याची जबाबदारी रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसला दिली गेली. आणि मग नोबेल फाउंडेशनची स्थापना झाली. बरोबर. नोबेल स्वतः 1896 मध्ये वारले आणि त्यानंतर 5 वर्षांनी 1901 मध्ये पहिले पुरस्कार दिले गेले. हा विरोधाभास खूप मोठा आहे. पण स्फोटकांच्या पैशातून शांतता आणि प्रगतीसाठी पुरस्कार आहेच. पण कदाचित त्याचमुळे या पुरस्काराला एक वेगळं वलय मिळालं. चला, आता वळूया त्या पहिल्या दशकाकडे, 1901 ते 1920, जेव्हा विज्ञानाने अदृश्य जगात पाऊल टाकलं. तो काळ असा होता की अनेक शास्त्रज्ञांना वाटत होतं की भौतिकशास्त्रात आता फार काही नवीन शोधायला उरलेलं नाही. न्यूटनची नियम अंतिम आहेत. अगदी. पण लवकरच हा विश्वास डळमळीत होणार होता आणि नोबेल पारितोषिक या क्रांतीचं साक्षीदार ठरणार होतं. अदृश्य किरणं, अणूचे घटक. आणि पहिलाच नोबेल मिळाला विल्हेल्म रॉन्जेन यांना एक्स रेसाठी. हो, नोव्हेंबर 1895. वुर्झबर्ग विद्यापीठात ते कॅथोड किरणांवर प्रयोग करत होते. नळी काळ्या कार्डबोर्डने झाकलेली असतानाही त्यांना एका बेरियम प्लॅटिनोसायनाइड स्क्रीनवर हिरवी चमक दिसली. काय असेल हे? म्हणून त्यांनी प्रयोग सुरू ठेवले. अनेक आठवडे ते प्रयोगशाळेतच राहत होते म्हणे. त्यांना कळलं की हे अज्ञात किरण आहेत, जे कागद, लाकूड, धातूच्या पातळ पत्र्यातून आरपार जातात. म्हणून त्यांनी नाव दिलं एक्स रे, अज्ञात किरण. आणि मग तो प्रसिद्ध फोटो त्यांच्या पत्नीच्या हाताचा. हो, ॲना बर्था. त्या फोटोत हाडांची हाडं आणि अंगठीची सावली स्पष्ट दिसत होती. ॲना स्वतः म्हणाल्या होत्या, मी माझा मृत्यू पाहिला. किती विलक्षण शोध होता तो. आणि बातमी पण लगेच पसरली. हो ना. नवीन वर्षापर्यंत त्यांनी युरोपमधल्या शास्त्रज्ञांना पेपर आणि फोटो पाठवले.
व्हिएनाच्या वर्तमानपत्रात बातमी आली आणि जगभर एक्स-रे फीवर पसरला. वैद्यकीय उपयोग तर लगेच सुरू झाले. काही गमतीशीर भीती पण पसरल्या होत्या म्हणे. एक्स-रे प्रूफ अंडरक्लोथिंग वगैरे. हां. हो, तसंही काही होतं. पण या शोधाचं महत्त्व इतकं होतं की 1901चा पहिला भौतिकशास्त्र नोबेल त्यांनाच मिळाला, त्यांच्या अद्भुत किरणांच्या शोधाद्वारे दिलेल्या असाधारण सेवांसाठी. आणि रॉन्टजेन यांनी याचं पेटंट घेतलं नाही. नाही, ते खूप खाजगी व्यक्ती होते. त्यांनी नोबेल व्याख्यानही दिलं नाही आणि बक्षिसाची रक्कमही दान केली. त्यांना वाटत होतं की हा शोध मानवतेच्या उपयोगी पडावा. या पहिल्या पारितोषिकाने विज्ञानाला खूप मोठी प्रसिद्धी दिली आणि मानवतेसाठी सर्वात मोठं योगदान या तत्वाची सुरुवात झाली. एक्स-रेनं दाखवलं की डोळ्यांना न दिसणारही बरंच काही आहे. मग मोर्चा वळला अणूकडे, जो 2000 वर्षांपासून अविभाज्य मानला जात होता. आणि इथे येतं क्युरी दाम्पत्य, मारी आणि पिएरे क्युरी. हो, मारी क्युरींनी हेनरी बेक्वेरेल यांच्या 1896च्या युरेनियम किरणांच्या शोधावर डॉक्टरेटचं काम सुरू केलं. त्यांना आढळलं की थोरियममधूनही असेच किरण येतात आणि महत्त्वाचं म्हणजे किरणोत्साराची तीव्रता फक्त मूलद्रव्याच्या प्रमाणावर अवलंबून असते, त्याच्या रासायनिक स्वरूपावर नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ किरणोत्सार हा अणूच्या आत उगम पावतो. म्हणजे अणू हा काहीतरी सक्रिय आहे, तो अविभाज्य नाहीये. हा खूप मोठा निष्कर्ष होता. मग त्यांनी पती पियरे यांच्यासोबत काम सुरू केलं. त्यांना प्रश्न पडला की पिचब्लेंड नावाचं युरेनियम खनिज इतकं जास्त किरणोत्सारी का आहे? नक्कीच यात अजून काहीतरी कमजोर मूलद्रव्य असणार. आणि मग सुरू झाली ती 4 वर्षांची प्रचंड मेहनत. हो, एका गळक्या थंड शेडमध्ये अनेक टन पिचब्लेंडवर प्रक्रिया करून त्यांनी 1898मध्ये 2 नवीन मूलद्रव्ये शोधली. पोलोनियम, मारीनच्या मायदेशावरून, पोलंड, आणि रेडियम. या कामासाठी त्यांना 1903 मध्ये भौतिकशास्त्राचा नोबेल मिळाला. अर्धा बेक्वेरेल यांना आणि अर्धा मारी आणि पिएरे क्युरींना. आणि मारी क्युरी नोबेल मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. एवढंच नाही तर 1911मध्ये त्यांना शुद्ध रेडियम वेगळं करण्यासाठी रसायनशास्त्राचा दुसरा नोबेल मिळाला. 2 वेगवेगळ्या विज्ञान शाखांमध्ये नोबेल जिंकणाऱ्या त्या एकमेव व्यक्ती. खरंच असामान्य कर्तृत्व. नक्कीच. पण अणू सक्रिय आहे हे कळलं. आता प्रश्न होता तो कशाचा बनलाय? याचं उत्तर दिलं जे थॉम्सन यांनी. केम्ब्रिजच्या कॅव्हेंडिश लॅबमध्ये. बरोबर. हो, त्यांनी कॅथोड किरणांवर प्रयोग केले. हे किरण म्हणजे प्रकाश आहेत की कण, यावर वाद होता. आणि थॉम्सन यांनी काय सिद्ध केलं? त्यांनी दाखवून दिलं की हे किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रांनी विचलित होतात, म्हणजे ते ऋणप्रभारित कण आहेत. मग त्यांनी त्या कणांचा चार्ज टू मास गुणोत्तर मोजलं. आणि काय आढळलं? त्यांना आढळलं की हे कण हायड्रोजन अणूपेक्षा 1000 पटीने हलके आहेत. म्हणजे अणूंपेक्षाही लहान काहीतरी अस्तित्वात आहे. एका नवीन प्रकारचा पदार्थ. त्यांनी त्याला नाव दिलं इलेक्ट्रॉन. अणू अविभाज्य राहिला नाही. आणि मग त्यांनी प्लम पुडिंग मॉडेल मांडलं. हो, धनप्रभाराच्या पुडिंगमध्ये ऋण इलेक्ट्रॉन रुतलेले आहेत असं. या शोधासाठी त्यांना 1906चा नोबेल मिळाला. ते एक उत्तम मार्गदर्शकही होते. त्यांच्या 7 विद्यार्थ्यांना पुढे नोबेल मिळालं. गंमत म्हणजे त्यांच्या मुलाला जॉर्ज पेजेट थॉम्सनला पण नोबेल मिळालं. इलेक्ट्रॉन हा कणासारखा असता तरंगासारखाही वागतो हे दाखवण्यासाठी. आहे की नाही गंमत? पण थॉम्सन यांचं प्लम पुडिंग मॉडेल फार काळ टिकलं नाही. त्यांचेच एक विद्यार्थी अर्गेस्ट रुदरफोर्ड यांनी ते खोडून काढलं. रुदरफोर्ड न्यूझीलंडचे प्रयोग करता. हो, त्यांनी आधी किरणोत्सारावर काम करून दाखवलं होतं की एका मूलद्रव्याचं दुसऱ्यात रूपांतर होतं. त्यासाठी त्यांना 1908चा रसायनशास्त्राचा नोबेल मिळाला होता. रसायनशास्त्राचा? ते तर भौतिकशास्त्रज्ञ होते ना? होते. त्यांनी स्वतः गमतीने म्हटलं होतं की मी इतकं जलद रूपांतर कधी पाहिलं नव्हतं. भौतिकशास्त्रज्ञ ते रसायनशास्त्रज्ञ. पण त्यांचा सर्वात मोठा शोध अजून यायचा होता. तो म्हणजे गोल्ड फॉईल प्रयोग. 1909 मध्ये मँचेस्टर विद्यापीठात. बरोबर. त्यांचे सहाय्यक होते गीगर आणि मार्सडेन. त्यांनी अल्फा कण, हेलियमचं केंद्रक सोन्याच्या अतिशय पातळ पट्टीवर टाकले. अपेक्षा काय होती थॉम्सनच्या मॉडेलनुसार? अपेक्षा होती की कण सरळ जातील किंवा फार तर थोडे विचलित होतील, कारण धनप्रभार सगळीकडे पसरलेला होता. पण झालं वेगळंच. हो, बहुतेक कण सरळ गेले, पण काही थोडे, 8000 पैकी 1, चक्क मोठ्या कोणात विचलित झाले आणि काही तर जवळजवळ परत आले. आणि रुदरफोर्ड यांचं ते प्रसिद्ध वाक्य. हे इतकं अविश्वसनीय होतं, जणू काय तुम्ही 15 इंच तोफगोळा टिश्यू पेपरवर मारला आणि तो परत येऊन तुम्हाला लागला.
यावरून त्यांनी काय निष्कर्ष काढला? त्यांनी 1911 मध्ये निष्कर्ष काढला की अणूचा जवळपास सगळा धनप्रभार आणि सगळं वस्तुमान हे एका अत्यंत लहान घन अशा मध्यभागी एकवटलेलं आहे, ज्याला त्यांनी नाव दिलं अणुकेंद्रक, ॲटॉमिक न्यूक्लियस. म्हणजे अणू म्हणजे बहुतेक रिकामी जागा आहे ज्यात इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती फिरतात, ग्रहांसारखे. प्लम पुडिंग मॉडेल रद्द. बरोबर. या सुरुवातीच्या शोधांनी अक्षरशः पाया बदलला भौतिकशास्त्राचा. थॉम्सन, रदरफोर्ड आणि मग त्यांचे विद्यार्थी नील्स बोर. एका पिढीचा शोध दुसऱ्या पिढीने पुढे नेला आणि कधीकधी आधीचं खोडूनही काढलं. हीच विज्ञानाची खरी प्रगती. आता आपण प्रवेश करतोय 1920 ते 1945 या काळात, ज्याला दिग्गजांचं युग म्हणता येईल. इथे 2 महाकाय नावं आहेत, अल्बर्ट आइन्स्टाईन आणि नील्स बोर. आणि 2 मोठ्या क्रांती, सापेक्षता, रिलेटिव्हिटी आणि क्वांटम मेकॅनिक्स. आइन्स्टाईन यांचं नाव तर खूप मोठं. 1905 हे त्यांचं चमत्कार वर्ष मानलं जातं. हो, वयाच्या 26व्या वर्षी त्यांनी 4 पेपर्स लिहिले. ब्राउनियन गती, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, विशेष सापेक्षता आणि E=mc². प्रत्येक पेपर क्रांतिकारी होता. आणि मग 1915 मध्ये आला सामान्य सापेक्षता सिद्धांत, गुरुत्वाकर्षणाची नवी व्याख्या. की गुरुत्वाकर्षण हे काही बल नाही, तर वस्तुमान आणि ऊर्जेमुळे अवकाश काळाच्या संरचनेत आलेला बाक आहे. आणि 1919च्या सूर्यग्रहणाच्या निरीक्षणांनी हे सिद्ध केलं, जेव्हा सूर्याजवळून येणारा प्रकाशाचा मार्ग वाकलेला दिसला. आइन्स्टाईन रातोरात जगप्रसिद्ध झाले. अगदी. लंडन टाइम्सची हेडलाईन होती, विज्ञानात क्रांती, न्यूटनच्या कल्पना उधळल्या. मग त्यांना नोबेल मिळायला काय अडचण होती? अडचण ही होती की नोबेल समितीला हा सिद्धांत खूपच नवीन, अमूर्त आणि वादग्रस्त वाटला. काही सदस्यांचा विरोध होता. त्यांना कळत नव्हतं की जगातल्या सगळ्यात मोठ्या भौतिकशास्त्रज्ञाला पुरस्कार द्यायचा नाही कसा, पण जो सिद्धांत समजत नाहीये तो मान्य कसा करायचा. मग काय केलं त्यांनी? त्यांनी एक चतुराईचा मार्ग काढला. सापेक्षतेचा उल्लेखच टाळला. त्यांना 1921चा नोबेल, जो 1922 मध्ये दिला गेला, पण तो त्यांच्या 1905च्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवरील कामासाठी. म्हणजे प्रकाशाच्या क्वांटम स्वरूपासाठी, फोटॉन संकल्पनेसाठी. हो. पुरस्काराच्या वर्णनात लिहिलं होतं, सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील सेवांसाठी आणि विशेषतः फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या नियमाच्या शोधासाठी. सापेक्षतेचा उल्लेख नाही. किती विचित्र आहे. आहेच, पण त्याचवेळी दुसरी क्रांती जोर धरत होती, क्वांटम मेकॅनिक्स. याची सुरुवातही एका अर्थाने आइन्स्टाईनच्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमधनंच झाली होती, पण नंतर त्यांना स्वतःलाच या कल्पना आवडेनाशा झाल्या. क्वांटमची सुरुवात मॅक्स प्लँक यांनी केली होती नाही का, ब्लॅक बॉडी रेडिएशन समजावून सांगताना. बरोबर. 1900 मध्ये त्यांनी मांडलं की ऊर्जा सलग नसते, तर ती विच्छिन्न पॅकेट्समध्ये क्वांटा शोषली किंवा उत्सर्जित होते. हा एक निराशेचा प्रयत्न होता असं ते म्हणाले. पण त्याने क्वांटम सिद्धांताचा पाया घातला. त्यांना 1918चा नोबेल मिळाला. आणि मग आले नील्स बोर. त्यांनी प्लँकची कल्पना रुदरफर्डच्या अणू मॉडेलला लावली. हो, ते रुदरफर्डच्या लॅबमध्येच होते काही काळ. बोर म्हणाले की इलेक्ट्रॉन फक्त विशिष्ट ऊर्जा पातळीतच फिरू शकतात आणि जेव्हा ते खालच्या पातळीत उडी मारतात तेव्हा विशिष्ट ऊर्जेचा फोटॉन बाहेर टाकतात. यामुळे मूलद्रव्यांचे वर्णपट, स्पेक्ट्रल लाईन्स का तयार होतात याचं स्पष्टीकरण मिळालं. त्यांना 1922चा नोबेल मिळाला. पण हे मॉडेल पण थोडं अद्भुत होतं. क्लासिकल फिजिक्स आणि क्वांटम ऊर्जा यांचं मिश्रण होतं. मग 1920च्या दशकात क्वांटम मेकॅनिक्सचं खरं गणिती स्वरूप विकसित झालं. जर्मनीतून वर्नर हायझेनबर्ग आले. 1932 नोबेल. त्यांनी मॅट्रिक्स मेकॅनिक्स मांडलं. ऑस्ट्रियातून अर्विन श्रीडिंगर 1933 नोबेल. त्यांनी वेव्ह मेकॅनिक्स मांडलं, जिथे इलेक्ट्रॉन कणाऐवजी संभाव्यतेची तरंग मानला गेला. आणि इंग्लंडमधनं पॉल डिरॅक 1933 नोबेल, ज्यांनी या दोन्ही कल्पना एकत्र केल्या, सापेक्षता विचारात घेतली आणि इलेक्ट्रॉन स्पिन व प्रतिपदार्थाचं अँटीमॅटरचं भाकीत केलं. प्रतिपदार्थ म्हणजे पॉझिट्रॉन. हो, जो लगेचच कार्ल अँडरसन यांनी शोधला. पण डिरॅक यांचं काम खूप महत्वाचं होतं. पण या सगळ्या क्वांटम मेकॅनिक्सची विचित्रता वाढतच होती. संभाव्यता, अनिश्चितता, निरीक्षकाने वास्तव बदलणं. आणि हे आइन्स्टाईनना अजिबात पटत नव्हतं. त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य, देव फासे खेळत नाही, गॉड डज नॉट प्ले डाईस. आणि मग सुरू झाला दशके चाललेला बोर आइन्स्टाईन वाद. हो, दोघांमध्ये खूप पत्रव्यवहार झाला. सॉल्वे कॉन्फरन्समध्ये 1927, 1930 त्यांच्यात जोरदार चर्चा झडल्या. आइन्स्टाईन वास्तववादी विरुद्ध बोर कोपनहेगन इंटरप्रिटेशनचे पुरस्कर्ते.
जगात मूलभूत अनिश्चितता आहे. आइन्स्टाईन विचार प्रयोग मांडायचे, क्वांटम मेकॅनिक्सला आव्हान देणारे. हो, जसं की क्लॉक इन द बॉक्स प्रयोग. पण प्रत्येक वेळी बोअर आणि त्यांचे सहकारी आइन्स्टाईनच्या युक्तिवादातली त्रुटी शोधून काढायचे, अनेकदा आइन्स्टाईनच्याच सापेक्षता सिद्धांताचा वापर करून. पण आइन्स्टाईन शेवटपर्यंत समाधानी नव्हते. 1935चा तो EPR पेपर. आइन्स्टाईन पोडॉल्स्की रोझेन पेपर. त्यात त्यांनी एन्टँगलमेंट या अजून एका विचित्र क्वांटम घटनेकडे लक्ष वेधलं. म्हणजे दोन कण एकदा जोडले गेले की ते कितीही दूर असले तरी एकावर केलेल्या मापनाचा परिणाम दुसऱ्यावर त्वरित होतो. बरोबर. आइन्स्टाईन यांनी याला स्पोकी ॲक्शन ॲट अ डिस्टन्स म्हटलं. त्यांच्या मते हे क्वांटम मेकॅनिक्स अपूर्ण असल्याचं लक्षण होतं. बोर यांच्या मते हे क्वांटम वास्तवाचं गूढ स्वरूप होतं. हा वाद पुढे अनेक दशकं चालू राहिला. याच दिग्गजांच्या युगात अणुचक केंद्रकाचं रहस्य पण उलगडत होतं आणि त्याचा शेवट मात्र एका गडद छायेत झाला. हो, 1930चे दशकात शास्त्रज्ञ न्यूट्रॉनचा मारा करून मूलद्रव्यांवर प्रयोग करत होते. इटलीत एनरिको फर्मी हे काम करत होते. त्यांना युरेनियमवर न्यूट्रॉन मारा केल्यावर काही नवीन किरणोत्सारी पदार्थ मिळाले. त्यांना वाटलं की ती जड मानवनिर्मित मूलद्रव्य आहेत. बरोबर. आणि याच कामासाठी त्यांना 1938 भौतिकशास्त्राचा नोबेल मिळाला. गंमत म्हणजे नोबेल घेण्यासाठी स्टॉकहोमला गेल्यावर ते तिथूनच अमेरिकेला गेले, कारण इटलीत फॅसिस्ट राजवट होती आणि त्यांची पत्नी जीव होती. आणि याच सुमारास बर्लिनमध्ये काय चाललं होतं? बर्लिनच्या कायझर विल्हेम इन्स्टिट्यूटमध्ये लीज माइटनर आणि ऑटो हान हे दोघे 30 वर्षांहून अधिक काळ एकत्र काम करत होते. माइटनर ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ होत्या, सैद्धांतिक कामात प्रमुख. आइन्स्टाईन त्यांना आमची मादाम क्युरी म्हणायचे. हान जर्मन रसायनशास्त्रज्ञ होते. पण माइटनर यांना जर्मनी सोडावं लागलं. हो, त्या ज्यू पार्श्वभूमीच्या होत्या आणि 1938मध्ये जर्मनीने ऑस्ट्रिया जोडल्यावर धोका वाढला. नील्स बोर आणि इतरांच्या मदतीने ते जुलै 1938मध्ये स्वीडनला पळून गेल्या. आणि त्यांच्या मागे हान आणि त्यांचे सहकारी फ्रिट्झ स्ट्रॉसमन यांनी प्रयोग सुरू ठेवले. त्यांनी युरेनियमवर न्यूट्रॉनचा मारा केला तेव्हा त्यांना बेरियम मिळालं. बेरियमचं वजन युरेनियमच्या जवळपास निम्म असतं. रासायनिकदृष्ट्या हे कसं शक्य आहे हे त्यांना कळेना. मग हान यांनी माइटनर यांना पत्र लिहिलं. हो, डिसेंबर 1938मध्ये त्यांनी लिहिलं, कदाचित तू काहीतरी विलक्षण स्पष्टीकरण देऊ शकशील. आम्हाला माहीत आहे की ते म्हणजे युरेनियम फुटून बेरियम तयार होऊ शकत नाही. आणि माइटनर यांनीच त्याचं स्पष्टीकरण दिलं. हो, त्या ख्रिसमसच्या सुट्टीत स्वीडनमध्ये होत्या. त्यांचा पुतण्या ऑटो फ्रिश, जो पण भौतिकशास्त्रज्ञ होता, त्यांना भेटायला आला होता. त्या दोघांनी मिळून विचार केला. त्यांनी अणुकेंद्रकाला द्रवाच्या थेंबासारखं लिक्विड ड्रॉप मॉडेल मानलं. न्यूट्रॉनच्या आघाताने हा थेंब दुभंगू शकतो. आणि मग त्यांनी E=mc2 वापरून हिशोब केला. आणि त्यांना आढळलं की या प्रक्रियेत प्रचंड ऊर्जा बाहेर पडेल. त्यांनी या प्रक्रियेला नाव दिलं न्यूक्लिअर फिजन, अणुविखंडन. म्हणजे हा शोध खऱ्या अर्थाने टीमवर्क होता. हान आणि स्ट्रॉसमनचा प्रयोग, माइटनर आणि फ्रिशचं स्पष्टीकरण. अगदी. हान आणि स्ट्रॉसमन यांनी रासायनिक पुरावा जानेवारी 1939मध्ये प्रकाशित केला. माइटनर आणि फ्रिश यांनी भौतिक स्पष्टीकरण फेब्रुवारी 1939मध्ये प्रकाशित केलं. पण मग 1944चा रसायनशास्त्राचा नोबेल फक्त ऑटो हान यांना का मिळाला? जड केंद्रकांच्या विखंडनाच्या शोधासाठी. हे नोबेलच्या इतिहासातलं एक मोठं काय चुकलं प्रकरण आहे. लीज माइटनर यांना पूर्णपणे वगळण्यात आलं. याची कारणं काय असू शकतात? अनेक गोष्टी आहेत. माइटनर पळून गेल्या होत्या, त्या स्त्री होत्या, होत्या. हान यांनी नंतरच्या काळात त्यांचा सहभाग कमी लेखण्याचा प्रयत्न केला. नोबेल समितीवरही काही प्रमाणात राजकीय किंवा वैयक्तिक पूर्वग्रहांचा प्रभाव असू शकतो. त्यांना 48 वेळा नामांकन मिळालं पण पुरस्कार कधीच नाही. किती मोठा अन्याय आहे हा. आहेच. या घटनेमुळे हान आणि माइटनर यांच्या मैत्रीतही कटुता आली, कारण हान यांनी जर्मनीच्या नाझी भूतकाळाला सामोरं जायला नकार दिला होता. आणि या विखंडनाचे शोधाचे परिणाम तर जगाला हादरवणारे होते. बरोबर. अणुबॉम्ब बनवण्याची शर्यत सुरू झाली. मॅनहॅटन प्रकल्प, आणि त्यात अनेक नोबेल विजेते सामील होते. फर्मी, जे नोबेलच्या निमित्ताने अमेरिकेत आले होते, बोर, चॅडविक, लॉरेन्स आणि नंतरचे काही जसे फाइनमॅन, बेथ इत्यादी. पण लीज माइटनर यांनी यात भाग घेतला नाही. त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. बॉम्बशी माझा काहीही संबंध नसेल असं त्या म्हणाल्या होत्या.
त्यांच्या कबरीवरचा शिलालेख खूप बोलका आहे. एक भौतिकशास्त्रज्ञ जिने तिची माणुसकी कधीही गमावली नाही. हे युग खऱ्या अर्थाने दिग्गजांचं होतं, पण त्याची एक गर्द बाजूही होती. आणि हे दाखवतं की नोबेल पुरस्कार नेहमीच वस्तुनिष्ठ नसतो. मानवी चुका, पूर्वग्रह, राजकारण यांचा प्रभाव पडू शकतो. तो इतिहास घडवतो, पण कधीकधी तो इतिहास पुसूनही टाकतो. आता आपण युद्धोत्तर काळात जाऊया. 1946 ते 1990चं दशक. या काळात भौतिकशास्त्र आणि राष्ट्रीय शक्ती यांचं नातं घट्ट झालं. मोठे संघ, प्रचंड निधी. आणि दोन मुख्य दिशा होत्या. एक म्हणजे अणूच्या आत डोकावणं, कण भौतिकशास्त्र, पार्टिकल फिजिक्स. आणि दुसरी म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचा आणि रचनेचा शोध, विश्वरचनाशास्त्र, कॉस्मॉलॉजी. पण याच काळात एका छोट्याशा पण अत्यंत महत्वाच्या शोधाने आपलं आधुनिक जग घडवलं. अगदी. ट्रान्झिस्टरचा शोध. 1947 मध्ये बेल टेलिफोन लॅबोरेटरीजमध्ये. व्हॅक्यूम ट्यूब खूप मोठ्या, नाजूक आणि जास्त वीज खाणाऱ्या होत्या. त्यांना पर्याय हवा होता. मग विलियम शॉकले यांच्या नेतृत्वाखाली टीमने काम सुरू केलं. हो, शॉकले सिद्धांतकार होते, पण थोडे वादग्रस्तही होते. प्रयोग करणारे होते जॉन बार्डिन आणि वॉल्टर बॅर्टन. डिसेंबर 1947 मध्ये त्यांनी पहिला यशस्वी पॉइंट कॉन्टॅक्ट ट्रान्झिस्टर बनवला, जर्मेनियम वापरून. आणि हा सॉलिड स्टेट डिव्हाइस होता, लहान, टिकाऊ. बरोबर. पुढे शॉकले यांनी स्वतःचं जंक्शन ट्रान्झिस्टर डिझाईन केलं, जे जास्त व्यवहार्य ठरलं. या तिघांना मिळून 1956चा भौतिकशास्त्राचा नोबेल मिळाला, सेमीकंडक्टरवरील त्यांच्या संशोधनासाठी आणि ट्रान्झिस्टर इफेक्टच्या शोधासाठी. आणि जॉन बार्डिन यांचं नाव पुन्हा येतं. हो, त्यांनी नंतर सुपर कंडक्टिव्हिटीवर काम केलं आणि लिओन कूपर व रॉबर्ट श्रीफर यांच्यासोबत BCS थिअरी विकसित केली. त्यासाठी त्यांना 1972 मध्ये दुसरा भौतिकशास्त्र नोबेल मिळाला. म्हणजे दोनदा भौतिकशास्त्राचा नोबेल मिळवणारे ते एकमेव व्यक्ती आहेत. अगदी. तर ही झाली एका बाजूची गोष्ट. दुसरीकडे कणभौतिकशास्त्रज्ञ अजून आत डोकावत होते. मोठे कणत्वरक, पार्टिकल ॲक्सेलरेटर्स वापरात आले होते. आणि त्यात कणांची टक्कर घडून आणल्यावर अनेक नवीन कण सापडू लागले. पार्टिकल झू म्हणायचे त्याला. हो, या गोंधळात सुसूत्रता आणण्याचं काम केलं मरे गेल-मान यांनी. त्यांनी 1961 मध्ये 8-फोल्ड वे नावाची योजना मांडली, ज्यामुळे हॅड्रॉन्स नावाच्या कणांचं वर्गीकरण करता आलं. त्यांनी ओमेगा मायनस नावाच्या कणाचं भाकीतही केलं, जो 1964 मध्ये सापडला. पण त्यांना वाटलं की हे कणही मूलभूत नाहीयेत. बरोबर. ते म्हणाले की हे कण अजून लहान कणांनी बनलेले आहेत, ज्यांना त्यांनी नाव दिलं क्वार्क्स. हे नाव त्यांनी जेम्स जॉयसच्या फिनेगन्स वेग कादंबरीतून घेतलं म्हणे. 3 क्वार्क्स फॉर मस्टर मार्क. क्वार्क्स किती प्रकारचे? सुरुवातीला त्यांनी 3 प्रकार सांगितले, अप, डाऊन आणि स्ट्रेंज. आणि गंमत म्हणजे त्यांचा विद्युत प्रभार अपूर्णांक होता. प्रोटॉन, न्यूट्रॉन हे याच क्वार्कनी बनलेले असतात. या कामासाठी गेल-मान यांना 1969चा नोबेल मिळाला. म्हणजे अणू, केंद्रक आणि इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, क्वार्क्स. किती खोलवर गेले विज्ञान. अगदी. त्याचबरोबर निसर्गातल्या मूलभूत बलांना एकत्र करण्याचा प्रयत्नही सुरू होता. 4 मूलभूत बलं आहेत: गुरुत्वाकर्षण, विद्युत चुंबकीय, स्ट्रॉंग न्यूक्लिअर आणि वीक न्यूक्लिअर. यातल्या कोणत्या बलांना एकत्र केलं गेलं? विद्युत चुंबकीय आणि वीक न्यूक्लिअर बलांना. हे काम शेल्डन ग्लासो, अब्दुस सलाम आणि स्टीवन वाइनबर्ग यांनी स्वतंत्रपणे केलं. त्यांनी इलेक्ट्रोवीक थिअरी मांडली. आणि या थिअरीने काही भाकीत केलं होतं का? हो, त्यांनी भाकीत केलं की 3 नवीन खूप जड असे बलवाहक कण असले पाहिजेत: W+, W- आणि Z बोसन. आणि वीक न्यूट्रल करंट नावाची एक प्रक्रिया अस्तित्वात असली पाहिजे. आणि हे सापडलं? हो, वीक न्यूट्रल करंट 1973 मध्ये सर्नमध्ये सापडलं. आणि या तिघांना 1979चा नोबेल मिळाला, 2 मूलभूत बलांच्या एकत्रीकरणासाठी. पण ते W आणि Z कण कधी सापडले? ते तर खूप जड होते म्हणे. होते. प्रोटॉनच्या जवळपास 100 पट जड. त्यांना शोधण्यासाठी खूप ऊर्जा लागणार होती. इथे कार्लो रुबिया पुढे आले. त्यांनी काय केलं? त्यांनी CERNच्या सुपर प्रोटॉन सिंक्रोट्रॉन SPS या मशीनला प्रोटॉन अँटीप्रोटॉन कोलायडरमध्ये बदलण्याचा धाडसी प्रस्ताव मांडला. अँटीप्रोटॉन मिळवणं आणि त्यांची घन बीम बनवणं खूप अवघड होतं. ते कसं शक्य झालं? सायमन वॉन्डर मीर याने स्टोकॅस्टिक कूलिंग नावाचं एक अफलातून तंत्रज्ञान विकसित केलं होतं, ज्यामुळे अँटीप्रोटॉनची बीम तयार करता आली. म्हणतात की वॅन्डरमीरने शक्य केले, रुबियाने घडवून आणले.
आणि मग त्यांनी ते कण शोधले? हो, UA1 आणि UA2 नावाचे मोठे प्रयोग 1981 पासून सुरू झाले आणि 1983 मध्ये UA1 टीमने W आणि Z कण शोधल्याची घोषणा केली. रुबिया आणि वॅन्डरमीर यांना पुढच्याच वर्षी 1984 मध्ये नोबेल मिळालं या मोठ्या प्रकल्पातील त्यांच्या निर्णायक योगदानासाठी. हे खऱ्या अर्थाने बिग सायन्सचं उदाहरण आहे. हजारो लोकांचा सहभाग. अगदी. आता थोडं बाहेर बघूया, विश्वाकडे. तिथे काय चाललं होतं? बिग बँगचा आवाज ऐकू आला होता म्हणे. हो, एका अर्थाने 1964 मध्ये बेल लॅब्समध्येच जिथे ट्रान्झिस्टरचा शोध लागला होता, अर्नो पेन्झियस आणि रॉबर्ट विल्सन नावाचे 2 रेडिओ खगोलशास्त्रज्ञ एका अँटेनावर काम करत होते. त्यांना सतत एक पार्श्वध्वनी म्हणजे मायक्रोवेव्ह हिस ऐकू येत होता, जो कुठून येतोय ते कळेना. त्यांनी काय काय प्रयत्न केले तो आवाज घालवण्यासाठी? उपकरणं तपासली, अँटेनावर बसलेल्या कबुतरांना हाकलून लावलं, त्यांची विष्ठा साफ केली, पण आवाज जाईना. मग काय झालं? मग त्यांचा संपर्क प्रिन्स्टन विद्यापीठातील रॉबर्ट डिके यांच्या गटाशी झाला. आणि गंमत म्हणजे डिके आणि त्यांचे सहकारी याच प्रकारच्या प्रारणाचा शोध घेत होते. त्यांना वाटत होतं की बिग बँग नंतर जो प्रचंड अग्नी होता त्याचा थंड झालेला प्रकाश आजही मायक्रोवेव्ह रूपात विश्वात भरलेला असावा. म्हणजे पेन्झियास आणि विल्सन यांना तो अपघाताने सापडला होता. बरोबर. कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड रेडिएशन हा बिग बँग सिद्धांताचा सर्वात मोठा पुरावा ठरला. त्यांना 1978चा नोबेल मिळाला. पण असाच एक महत्त्वाचा खगोलशास्त्रीय शोध पुन्हा एकदा वादात सापडला होता. पल्सारचा शोध. हो. 1967 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठात जोसलिन बेल नंतर बेल बर्नेल PhD करत होत्या. रेडिओ दुर्बिणीतून येणाऱ्या प्रचंड डेटाचं त्या विश्लेषण करत होत्या. त्यांना एका ठिकाणी नियमित अंतरांनी येणारा एक विचित्र सिग्नल दिसला. अ बिट ऑफ स्क्रफ असं त्या म्हणाल्या. सुरुवातीला त्यांच्या पर्यवेक्षकांना अँटोनी हेविश यांना वाटलं की हा मानवनिर्मित हस्तक्षेप असेल. हो, पण बेल यांनी पाठपुरावा केला. त्यांना दिसलं की हा सिग्नल ताऱ्यांसोबत फिरतोय, म्हणजे तो पृथ्वीबाहेरून येतोय. गमतीने त्यांनी त्याला LGM-1 लिटल ग्रीन मेन असं नावही दिलं होतं. पण अखेरीस कळलं की ते एलियन नाहीत. नाही, ते होते पल्सार, अतिशय वेगाने फिरणारे प्रचंड घन असलेले न्यूट्रॉन तारे, जे एखाद्या दीपगृहासारखे रेडिओ लहरींची शलाका अंतराळात फिरवतात. हा खूप मोठा शोध होता. पण नोबेल कोणाला मिळालं? 1974चा नोबेल हेविश यांना पर्यवेक्षक म्हणून आणि मार्टिन राईल, जे ऑब्झर्वेटरीचे प्रमुख होते, यांना मिळाला. जोसलिन बेल बर्नेल यांनी प्रत्यक्ष शोध लावला होता, त्यांना वगळण्यात आलं. पुन्हा तोच अन्याय. हो, यावरून खूप मोठा आणि दीर्घकाळ चाललेला वाद झाला. नोबेल प्राइज असंही म्हटलं गेलं. हे पुन्हा एकदा वैज्ञानिक श्रेयातील राजकारण आणि त्यावेळची परिस्थिती दर्शवतं. याच काळात आईन्स्टाईन यांच्या सिद्धांतांना आणखी पुष्टी मिळत होती. हो, सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचं उदाहरण घ्या. त्यांनी 1930च्या दशकात जहाजावर प्रवास करताना सापेक्षता आणि क्वांटम मेकॅनिक्स वापरून ताऱ्यांच्या अंताबद्दल एक महत्त्वाची मर्यादा शोधली होती, चंद्रशेखर लिमिट. काय होती ती लिमिट? त्यांनी सांगितलं की सूर्याच्या 1.4 पट वस्तुमानापेक्षा जास्त वस्तुमानाचे तारे श्वेत बटू म्हणजे व्हाईट ड्वार्फ म्हणून शांतपणे संपू शकत नाहीत. त्यांच्यावर गुरुत्वाकर्षणाचा इतका प्रचंड दाब येतो की त्यांचा स्फोट होतो किंवा ते अजून लहान होतात. पण त्यांचं काम सुरुवातीला स्वीकारलं गेलं नाही. नाही. त्यावेळचे मोठे खगोलशास्त्रज्ञ सर आर्थर रिडिंग्टन यांनी तर त्यांचा जाहीर अपमान केला होता. अनेक दशक त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष झालं. पण नंतर निरीक्षणांनी ते बरोबर असल्याचं सिद्ध झालं. आधुनिक खगोलभौतिकीचा तो आधारस्तंभ ठरला. आणि त्यांना खूप उशिरा का होईना नोबेल मिळालं. हो, 1983 मध्ये त्यांच्या 50 वर्षांपूर्वीच्या कामासाठी. त्यांच्यासोबत विल्यम फावलर यांनाही मिळालं, ताऱ्यांमधील अणुक्रियांवरील कामासाठी. आणि आईन्स्टाईन यांचं आणखी एक भाकीत होतं गुरुत्वाकर्षण लहरींचं. त्याचा काही पुरावा मिळाला का? अप्रत्यक्ष पुरावा मिळाला. रसेल हल्से आणि जोसेफ टेलर ज्युनियर यांनी 1974 मध्ये एक बायनरी पल्सार शोधला. म्हणजे एक पल्सार दुसरा एका कॉम्पॅक्ट ताऱ्याभोवती फिरत होता. मग त्यांनी काय केलं? पल्सार हे अतिशय नियमित वेळेत स्पंदनं देतात. त्याचा वापर करून त्यांनी त्या 2 ताऱ्यांच्या कक्षेचा अत्यंत अचूकपणे अभ्यास केला. त्यांना आढळलं की त्यांची कक्षा हळूहळू लहान होत आहे, ते तारे एकमेकांकडे सरकत आहेत. आणि याचं कारण काय होतं? याचं कारण होतं ऊर्जेचा ऱ्हास. आणि तो ऱ्हास किती वेगाने होत होता याचा दर
आइन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार गुरुत्वाकर्षण लहरींच्या उत्सर्जनामुळे होणाऱ्या ऊर्जा ऱ्हासाइतकाच होता. म्हणजे गुरुत्वाकर्षण लहरी अस्तित्वात असल्याचा हा पहिला भक्कम अप्रत्यक्ष पुरावा. अगदी. यासाठी हल्से आणि टेलर यांना 1993चा नोबेल मिळाला. म्हणजे या युगात सिद्धांत आणि प्रयोग एकमेकांना खूप छान साथ देत होते. मोठे शोध आता ठरवून केलेल्या मोठ्या प्रकल्पांमधून येत होते. क्वार्क्स, WZ बोसॉन, गुरुत्वाकर्षण लहरी. हो. पण चंद्रशेखर आणि बेल बर्नेल यांच्या कथा आपल्याला आठवण करून देतात की पारितोषिकांमध्ये मानवी पैलू, समितीची हळूगती, रूढीप्रियता आणि चुका यांचाही वाटा असतो. आता आपण येऊया अगदी अलीकडच्या काळात, 21व्या शतकात. इथे विज्ञान अजून मोठं, अजून जागतिक आणि अजून अचूक झालं आहे. हो. लार्ज हॅड्रॉन कोलाइडर LHC, लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी लायगो ही त्याची उदाहरणं आहेत. या शतकाच्या सुरुवातीला विश्वाविषयी एक मोठा धक्कादायक शोध लागला. विश्वाचा विस्तार थांबण्याऐवजी वेग घेत आहे. बरोबर. हा शोध 2 स्वतंत्र टीम्सनी 1990च्या दशकात केला. सॉल परम्युटर यांची एक टीम आणि ब्रायन श्मिट व ॲडम रीस यांची दुसरी टीम. त्यांनी खूप दूरचे टाईप IA सुपरनोवा, जे स्टँडर्ड कॅन्डल्स मानले जातात, म्हणजे त्यांची मूळची प्रखरता सारखी असते, वापरून विश्वाच्या विस्ताराचा वेग मोजला. आणि त्यांना काय आढळलं? त्यांना आढळलं की दूरचे सुपरनोवा अपेक्षेपेक्षा जास्त अंधुक दिसत आहेत. याचा अर्थ ते जास्त दूर आहेत. म्हणजे विश्व केवळ विस्तारतच नाहीये, तर त्याचा विस्ताराचा वेग वाढत आहे. इट्स ॲक्सिलरेटिंग. पण याला कोणती शक्ती कारणीभूत आहे? ते अजून एक रहस्य आहे. त्याला डार्क एनर्जी असं नाव दिलं गेलं आहे. ही अज्ञात शक्ती विश्वाच्या एकूण ऊर्जेच्या सुमारे 70% असावी असा अंदाज आहे. या शोधासाठी परमुटर, श्मिट आणि रीस यांना 2011चा नोबेल मिळाला. आणि दुसरा मोठा शोध होता गॉड पार्टिकलचा, हिग्स बोसॉन. हो. स्टँडर्ड मॉडेलमधला हा शेवटचा हरवलेला तुकडा होता. या कणामुळेच इतर कणांना वस्तुमान मिळतं असं म्हटलं जातं. याचा सिद्धांत 1964 मध्येच फ्रान्झवा अँग्लेट आणि दिवंगत रॉबर्ट ब्राउट यांनी आणि स्वतंत्रपणे पीटर हिग्स यांनी मांडला होता. त्यांनी काय म्हटलं होतं? त्यांनी म्हटलं होतं की संपूर्ण अवकाश एका अदृश्य हिग्स फील्डने व्यापलेला आहे. कण जेव्हा या फील्डमधून जातात तेव्हा त्यांच्या अंतर्क्रियेमुळे त्यांना वस्तुमान मिळतं. आणि या फील्डचं अस्तित्व म्हणजेच हिग्स बोसॉन नावाचा कण अस्तित्वात असला पाहिजे. आणि हा कण शोधायला जवळपास 50 वर्ष लागली? हो. त्यासाठी जगातलं सर्वात मोठं आणि गुंतागुंतीचं यंत्र बांधावं लागलं. सनचा 27 किलोमीटर लांबीचा लार्ज हॅड्रॉन कोलाइडर LHC, तिथे ॲटलस आणि CMS नावाच्या प्रचंड मोठ्या प्रयोगांमध्ये हजारो शास्त्रज्ञांनी काम केलं. आणि 4 जुलै 2012 रोजी घोषणा झाली. अगदी. सनमध्ये दोन्ही प्रयोगांनी हिग्स बोसॉनशी सुसंगत असा नवा कण शोधल्याचं जाहीर केलं. त्या घोषणेवेळी अँग्लेट आणि हिग्स स्वतः उपस्थित होते. म्हणतात की त्यांची ती पहिलीच भेट होती. आणि मग 2013चा नोबेल अँग्लेट आणि हिग्स यांना मिळाला. बरोबर. त्यांच्या सैद्धांतिक शोधासाठी, जो अखेरीस प्रयोगांनी सिद्ध झाला. आइन्स्टाईन यांचं अजून एक भाकीत होतं, जे 100 वर्ष जुनं होतं. गुरुत्वाकर्षण लहरी. त्याचा अप्रत्यक्ष पुरावा मिळाला होता, पण प्रत्यक्ष शोध बाकी होता. हो. आणि तो शोध घेण्यासाठी एका अत्यंत संवेदनशील उपकरणाची गरज होती. लायगो, लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. याची कल्पना कोणाची होती? याचे मुख्य रचनाकार होते किप थॉर्न, कॅल्टेकमधले सिद्धांतकार, रेनर वेस, MIT मधले प्रयोगकर्ते आणि दिवंगत रोनाल्ड रेव्हर. आणि हे उपकरण काम कसं करतं? थोडक्यात सांगायचं तर अमेरिकेत 2 ठिकाणी, वॉशिंग्टन आणि लुइझियाना राज्यात, हजारो किलोमीटर दूर L आकाराचे 2 डिटेक्टर आहेत. प्रत्येकाचे बाहू 4 किलोमीटर लांब आहेत. लेझर बीम विभागून या बाहूंमध्ये पाठवली जाते, आरशांवरून परावर्तित होऊन परत येते आणि सामान्य स्थितीत एकमेकांना रद्द करते. आणि जेव्हा गुरुत्वाकर्षण लहर जाते तेव्हा ती अवकाशकाळाला ताणते आणि आकुंचित करते. त्यामुळे एका बाहूची लांबी थोडी बदलते, दुसऱ्याची थोडी वेगळी बदलते. यामुळे लेझर बीम सिंकच्या बाहेर जाते आणि एक सिग्नल तयार होतो. किती अचूकता लागते यासाठी? प्रचंड. प्रोटॉनच्या व्यासापेक्षा हजारो पटीने लहान बदल ओळखण्याची क्षमता लागते. बॅरी बॅरिश यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सहकार्यात बदलला, ज्यात 1000हून अधिक शास्त्रज्ञ होते. आणि मग तो ऐतिहासिक दिवस आला 14 सप्टेंबर 2015.
हो, ॲडव्हान्स्ड लायगो नुकतंच सुरू होणार होतं. त्याच्यात चाचण्या चालू असतानाच दोन्ही डिटेक्टरमध्ये एक स्पष्ट सिग्नल आला. तो आवाज होता 2 कृष्णविवरांच्या एकमेकांभोवती फिरून अखेरीस एकमेकांत विलीन होण्याचा, 1.3 अब्ज प्रकाशवर्ष दूर घडलेल्या घटनेचा. म्हणजे ही गुरुत्वाकर्षण लहरींची पहिली थेट नोंद होती. अगदी. आणि 2 कृष्णविवर एकमेकांत विलीन झाल्याचं पहिलं निरीक्षण होतं. आईन्स्टाईनचं 100 वर्ष जुनं भाकीत खरं ठरलं होतं आणि विश्वाकडे पाहण्याचा, किंबहुना विश्वाला ऐकण्याचा एक नवा मार्ग मिळाला होता. वेस, बॅरिश आणि थॉन यांना 2017चा नोबेल मिळाला. अविश्वसनीय. याच काळात आपल्या सूर्यमालेबाहेरचे ग्रह शोधण्यातही यश आलं. एक्सोप्लॅनेट्स. हो, एकेकाळी ही फक्त कल्पना होती, पण 1995 मध्ये स्वित्झर्लंडचे मिशेल मायोर आणि डिडियर क्वेलोज यांनी 51 पेगासी नावाच्या सूर्यासारख्या ताऱ्याभोवती फिरणारा पहिला एक्सोप्लॅनेट शोधला. त्यांनी हे कसं शोधलं? त्यांनी ताऱ्याच्या प्रकाशाचा वर्णपट, स्पेक्ट्रम अतिशय बारकाईने अभ्यासला. जर ताऱ्याभोवती ग्रह फिरत असेल तर त्याच्या गुरुत्वाकर्षणाने तारा स्वतःही थोडासा डोलतो, वॉबल. या डोलण्यामुळे ताऱ्याच्या प्रकाशात सूक्ष्म बदल होतात, जे त्यांनी त्यांच्या उच्च अचूक स्पेक्ट्रोग्राफने ओळखले. त्यांनी शोधलेला पहिला ग्रह कसा होता? तो गुरूच्या अर्ध्या वस्तुमानाचा वायुग्रह होता, पण तो ताऱ्याच्या अगदी जवळ फक्त 4.2 दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करत होता. म्हणून त्याला हॉट ज्युपिटर म्हटलं गेलं. सुरुवातीला अनेकांना शंका आली, पण नंतर खात्री झाली. आणि यामुळे एक्झोप्लॅनेट संशोधनाचं एक नवं दालनच उघडलं. हो, आज आपल्याला 5500हून अधिक एक्झोप्लॅनेट माहीत आहेत. मायोर आणि क्वॅलोज यांना 2019चा नोबेल विभागून मिळाला. जेम्स पीबल्स यांना विश्वरचनाशास्त्रातील कामासाठी दुसरा अर्धा मिळाला. आणि मग आलं 2022चं नोबेल, ज्याने आईन्स्टाईन आणि बोर यांच्यातला जुना वादच संपवला. हो, क्वांटम एन्टँगलमेंटवरचं नोबेल ॲलन ॲस्पेक्ट, जॉन क्लॉजर आणि अँटॉन झायलिंगर यांना. त्यांनी केलेल्या प्रयोगांनी क्वांटम मेकॅनिक्सचं ते स्पूकी स्वरूप खरं असल्याचं सिद्ध केलं. म्हणजे आईन्स्टाईन यांची लोकल रिअलिझमची कल्पना चुकीची ठरली. हो, या शास्त्रज्ञांनी जॉन स्टुअर्ट बेल यांनी 1960च्या दशकात मांडलेल्या सैद्धांतिक कामावर आधारित प्रयोग केले. क्लॉजर यांनी 1972 मध्ये पहिली प्रत्यक्ष बेल टेस्ट केली. ॲस्पेक्ट यांनी 1980च्या दशकात अजून सुधारित प्रयोग केले, ज्यांनी त्रुटी म्हणजे लूप होल्स बंद केल्या. आणि झायलिंगर यांनी क्वांटम टेलिपोर्टेशनसारखे प्रयोग केले आणि एन्टँगलमेंटचं सत्य निर्विवादपणे सिद्ध केलं. याचा अर्थ एन्टँगलमेंट हे वास्तवाचा भाग आहे आणि वास्तव हे लोकली रिअल नाही. बरोबर. या शोधांनी क्वांटम जगातल्या विचित्रतेवर शिक्कामोर्तब केलं आणि क्वांटम कम्प्युटिंग, कम्युनिकेशन, क्रिप्टोग्राफी अशा भविष्यातल्या तंत्रज्ञानाचा पाया घातला. 21व्या शतकातले शोध खूप मूलभूत आणि दूरगामी परिणाम करणारे आहेत. पण तुम्ही म्हणालात की अलीकडे नोबेलचा कल थोडा बदलतोय व्यावहारिक उपयोगांकडे. हो, असं दिसतंय. मूलभूत ज्ञानाबरोबरच ज्या शोधांचा लगेच, मोठ्या प्रमाणावर आणि थेट मानवी जीवनावर परिणाम होतो, अशा शोधांनाही महत्त्व दिलं जातंय. हे अल्फ्रेड नोबेलच्या मूळ विचारांशी कुठेतरी जुळणारं आहे. याची काही उदाहरणं? 2010चं नोबेल बघा. आंद्रे गेम आणि कॉन्स्टंटीन नोवोसेलोव यांना मिळालं. त्यांनी काय केलं? स्कॉच टेप वापरून ग्राफाईटमधून ग्राफीनचा एक अणुजाडीचा पापुद्रा वेगळा केला. स्कॉच टेप वापरून? हो, त्यांचं ते फ्रायडे नाईट एक्सपेरिमेंट्स प्रसिद्ध आहेत. आणि ग्राफीन हे अद्भुत मटेरियल आहे. सर्वात पातळ, पोलादापेक्षा 200 पट मजबूत, उष्णता आणि विजेचा उत्तम वाहक, पारदर्शक. याचे उपयोग तर खूप असतील. नक्कीच. इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी, पाणी शुद्धीकरण, मटेरियल सायन्समध्ये एक नवं क्षेत्रच उघडलं गेलं. आणखी एक उदाहरण. 2014चं नोबेल. इसामू आकासाकी, हिरोशी अमानो आणि शुजी नाकामुरा यांना. त्यांनी कार्यक्षम निळ्या एलईडीचा शोध लावला. निळ्या एलईडीचं इतकं काय महत्त्व? कारण त्याच्याशिवाय पांढरा प्रकाश देणारे एलईडी बनवणं शक्य नव्हतं. लाल आणि हिरवे एलईडी आधी म्हणले होते, पण निळा बनवणं खूप अवघड होतं, विशेषतः गॅलियम नायट्राइड वापरून. या तिघांनी चिकाटीने ते शक्य करून दाखवलं. आणि त्यामुळे आज आपण हे ऊर्जा बचत करणारे पांढरे एलईडी दिवे वापरू शकतो. अगदी. आपल्या रोजच्या जीवनावर केवढा मोठा परिणाम झालाय बघा. आणि अगदी ताजं उदाहरण 2023चं नोबेल. हो, पिएरे अगोस्टिनी, फेरेंक क्रॉझ आणि ॲन लुइलियर यांना.
त्यांनी ॲटोसेकंड म्हणजे सेकंदाच्या अब्जांश एवढ्या कमी काळातले प्रकाश स्पंद निर्माण करण्याच्या पद्धती विकसित केल्या. एवढ्या कमी वेळाचे स्पंद कशासाठी? कारण इलेक्ट्रॉनसारखे कण याच वेळेत हालचाल करतात किंवा त्यांची ऊर्जा बदलते. या ॲटोसेकंड स्पंदनांचा वापर करून शास्त्रज्ञ आता इलेक्ट्रॉनच्या हालचालींची अक्षरशः स्नॅपशॉट्स घेऊ शकतात. म्हणजे ॲटोसेकंड फिजिक्स नावाचं नवं क्षेत्रच सुरू झालंय. बरोबर. याचे उपयोग इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय निदान अशा अनेक क्षेत्रांत होऊ शकतात. तर हा जो कल आहे ग्राफीन, LED, ॲटोसेकंड, तो दाखवतो की शुद्ध आणि उपयोजित विज्ञानातल्या सीमा आता पुसट होत चालल्या आहेत. मूलभूत ज्ञानासोबतच परिवर्तनकारी तंत्रज्ञान आणि साधनांनाही नोबेलमध्ये स्थान मिळतंय. खरंच, नोबेल भौतिकशास्त्र पारितोषिकाचा हा 100 वर्षाहून अधिकचा प्रवास म्हणजे आधुनिक भौतिकशास्त्राचाच एक आरसा आहे. रॉन्टजेनच्या त्या अंधूक दिसणाऱ्या किरणांपासून ते आजच्या LHC आणि लायगोच्या प्रचंड मोठ्या जागतिक सहकार्यापर्यंत. या प्रवासात आपण काय काय पाहिलं? अणूचं अंतरंग उलगडताना पाहिलं, क्वांटम आणि सापेक्षतेच्या जगात डोकावलं, विश्वाची विशालता आणि उत्पत्तीचा मागोवा घेतला. शोधाचं स्वरूप बदललं. एकाकी प्रतिभावंतांकडून मोठ्या टीम्सकडे प्रवास झाला. तंत्रज्ञान प्रचंड विकसित झालं. आणि नोबेल पारितोषिकाने या सगळ्याची नोंद ठेवली. ते या इतिहासाचं साक्षीदार राहिलं, पण ते कधीकधी सदोष पंचही ठरलं. माइटनर, बेल, बर्नेल यांच्या कथा त्याची आठवण करून देतात. मानवी बाजू, चुका, पूर्वग्रह हे सगळं त्यात आलंच. तरीही या पुरस्काराची प्रतिष्ठा, त्याचा मान आणि विज्ञानाला प्रेरणा देण्याची त्याची शक्ती आजही अफाट आहे. नक्कीच. अल्फ्रेड नोबेलच्या डायनामाइटमधून आलेल्या पैशातून सुरू झालेला हा प्रवास. एका बाजूला विनाश आणि दुसऱ्या बाजूला नवनिर्मिती आणि ज्ञानाचा ध्यास. हा विरोधाभास पण त्याच्या कथानकाचा एक भाग आहे. शेवटी हा सगळा प्रवास मानवाच्या त्या मूलभूत जिज्ञासेचा आहे. हे विश्व काय आहे, त्यात आपलं स्थान काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न. आणि नोबेलच्या शब्दात सांगायचं तर मानवतेच्या कल्याणासाठी काहीतरी भरीव करण्याचा प्रयत्न. अगदी. या सगळ्या प्रवासाकडे पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच. भविष्यात कोणते शोध नोबेलच्या पंक्तीत जाऊन बसतील? आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखी नवीन क्षेत्र यात असतील का? किंवा हवामान बदलासारख्या मोठ्या जागतिक समस्यांवरचे उपाय? मानवतेसाठी सर्वात मोठं योगदान याची व्याख्याच काहीशी बदलेल का? कारण विज्ञान आता समाजाशी, नैतिकतेशी, भविष्यातल्या धोक्यांशी जास्तच जोडल्या जाते. हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे नक्कीच. आपण आज इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.